त्यामुळे ती खरेदी न होताच अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गडबड केलेली आहे. त्यांनी गडबड केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना उपयोग आहे. पार्थ पवार तसा साधा भोळा तरुण आहे, कदाचित याची माहिती नसावी. त्यामुळे ठीक आहे, तर याची पूर्ण चौकशी चालू आहे आणि कुणाला पाठीशी घालला नाही मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या पुण्यातल्या मुंडवा जमिनीचा वाद सुरू होता. त्याच्यावरनं पार्थ पवारांवरती देखील आरोप झाले. ही जमीन मूळ महारवतनला यामध्ये होती. त्यांची आता मागणी की ती जमीन आम्हाला परत मिळावी अशा पद्धतीची ती मागणी करत आहे आणि त्याच्यावर पार्थ पवारांचं पण नाव पुढे आलेलं आहे. मला वाटतं की आता ते प्रकरण बरंच गाजलेलं आहे आणि मुंबईमध्ये महारवतनाची जमीन जी आहे ती जमीन अमेडिया कंपनीने घेतली. त्या अमेडिया कंपनीचे प्रमुख पार्थ पवार आहेत अशी माहिती आहे. पण आता पोलिसांच्या एन्क्वायरीमध्ये त्यामध्ये पार्थ पवारांना काही माहिती नव्हती. त्यांना कोणीतरी सांगितल्याने अशी जमीन मिळणार आहे. त्यामुळे काही उद्योग करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी जमीन घेऊन काहीतरी डेव्हलप करण्याच्या संबंधातला एखाद्या कंपनीचा निर्णय असेल तर तो काय अयोग्य असं नाही. पण महारवतनाची जमीन खरेदी करून आता प्रोजेक्ट राबवून अत्यंत अयोग्य आहे. महारवतनाची जमीन कुणाला विकत घेता येत नाही आणि विकत घ्यायची असेल तर मंत्रालयाची परवानगी आणून घ्यावी लागते. त्याला स्थानिक लोकांचा पाठिंबा हवा असतो आणि जर स्थानिक लोकांचा फायदा त्यामध्ये असेल, आता जमीन एखादी महारवतनाची पडलेली आहे शेती जी आहे त्या शेतीमधून काही त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे जर अशी जमीन विकून त्यांना त्याचा 100 पट फायदा जास्त होत असेल तर त्यांच्या लोकांच्या मागणीप्रमाणे शासनाला परवानगी देण्याचा अधिकार आहे. मग शासनाची परवानगी मिळाल्यानंतर त्या लोकांचा किती फायदा होतो त्यांना सुचून नव्हे. जर 1800 कोटीची त्याची किंमत असेल आणि 300 कोटीला घेण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्यावेळी घ्यायची असेल तर 1800 कोटीला घेतली पाहिजे. घ्यायची असेल तर ती शासनाची परवानगी घेऊन घेतली पाहिजे आणि लोकांचं समाधान होईल अशा पद्धतीने त्यांच्याशी डायलॉग असला पाहिजे. त्यांना फसवून कोणाला तरी अशा पद्धतीने जमीन खरेदी करणं अत्यंत योग्य आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी अशी आहे की महारवतनाच्या जमिनी अनेक जिल्ह्यामध्ये अनेक गावागावामध्ये धोरणाने बसवलेली आहे. त्याचा एक आढावा घेण्यासाठी एखादी एक्सपर्ट समिती नेमावी आणि त्या समितीने एका 6 महिन्यामध्ये अहवाल द्यावा आणि कोणत्या गावामधली जमीन अशा पद्धतीने खरेदी विक्री केलेली आहे तर ती जमीन त्याला परत देण्याच्या संबंधाचा एखादा निर्णय घ्यायला हरकत नाहीये. गावातला जो महार समाज आहे, दलित समाज आहे, बौद्ध समाज आहे त्याला त्याचा फायदा होऊ शकेल. त्यामुळे किती जमीन महाराष्ट्रातली अशा पद्धतीनं विकत गेलेली राणी अनेक साखर कारखाने सुद्धा आमच्या जमीन उभे राहिलेली आहे. आमचे लोक मुंबईला पुण्याला आले आणि गावामध्ये काही जमिनीमध्ये काही पीक होत नव्हतं. मुंबईला पुण्याला येऊन काहीतरी झोपडपट्टीत राहून त्यांनी आपला रोजगार केला आणि त्यांनी आपल्या मुलाबाळांना सांभाळलं. जमीन अशी ती पकडून होती. ती जमीन अनेकांनी अशी बळकावलेली आहे. त्यामुळं किती अशी जमीन होती त्यानंतर ती किती बळकावलेली आहे याची माहिती शासनाने देण्यासाठी मला वाटतं एखादी समिती नेमणं अशी आपली मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांना मी त्याचं पत्र लिहिणार आहे. आणि या संबंधामध्ये पुण्यामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे असा प्रकार कोणा होऊ नये आणि दलितांची फसवणूक होऊ नये असं माझं मत आहे. जमीन बळकावण्याचा प्रयत्न केलाय. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी जमीन बळकावली शासनाची खरीद केलं. त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीये. मी मागणी करणार का? बळकावली म्हणजे अजून बळकावली नव्हती खरेदी खत झालं साहेब त्याचं खरेदी खत झालं होतं आणि त्यांचे 99% शेअर्स आहेत त्या कंपनीमध्ये. खरेदी झाली होती म्हणजे आता ती ज्या अधिकाऱ्यांनी केली चूक होती. महारवतनाच्या जमिनीची अशी खरेदी होत नाही आहे. तर महारवतनाच्या जमीन मी सांगितलं त्या पद्धतीने त्याची कुठला कारखाना आहे महारवतनाचा? त्यामुळे खरेदी न होताच अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गडबड केलेली आहे. त्यांनी गडबड केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना उपयोग आहे. पार्थ पवार तसा
साधा भोळा तरुण आहे त्याला कदाचित याची माहिती नसावी. त्यामुळे ठीक आहे, तर याची पूर्ण चौकशी चालू आहे आणि कुणाला पाठीशी घालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.